भाऊ 2 व्हायची पत्रकार परिषद होती आणि आज संध्याकाळ झालेली आहे, काय सांगा प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? उद्या आमचं रेल रोको आंदोलन आहे जळगाव आणि नाशिकला ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे विविधदार संघटनांच्या वतीने. त्याच्यामुळे मी सर्व RPF इन्स्पेक्टर, GRP इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, SP, DYSP साहेब यांच्या संपर्कात होतो. त्यांनी आज आम्हाला नोटिसा दिल्या, त्याच्यामुळे संध्याकाळ झाली. विषय असा आहे की आता नुकताच या ठिकाणी काही पोपटपंची झाली, काही पोपटांच्या माध्यमातून, की आम्ही तुम्हाला जे खडका विभागामध्ये एक मीटिंग झाली त्या ठिकाणी वगैरे काही घोषणा करण्यात आल्या. या घोषणांमध्ये जे आहे या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला घरकुलं देऊ. आता हे संपूर्ण जी स्कीम आहे घरकुलांची, ही पंतप्रधान आवास योजना आहे आणि ही सेंट्रल आणि राज्य स्टेट गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून ही संपूर्ण योजना राबवली जाते. आता या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने ज्या आविर्भावामध्ये सांगितलं, जसं मीच घर देणार आहोत, माझ्या खिशामध्ये सगळे घरं आहेत आणि मीच तुम्हाला सगळं काही करून देणार आहे, 3 मजली इमारत, बिल्डिंगा, घरकुलं, म्हणजे ही योजना कोणाची आणि ही राबवायची कोणाला आहे? आणि हे स्वतःची पाठ टोपट आहे. ज्या वेळेस झोपडपट्टी तोडण्यात आली, लोकांना बेघरकुल करण्यात आलं, बेघर करण्यात आलं, त्यावेळेस कुठे होते हे? परंतु या ठिकाणी मला या भुसावळ शहरामध्ये, तालुक्यामध्ये आतापर्यंत यांनी त्यांच्या काळापासून, कंडारीपासून तर भुसावळ शहरामध्ये पाणी दिलं नाही. आणि आता हे वल्गना करतायत की आम्ही घरकुल देऊ. आधी पाणी का नाही दिलं 30-35 वर्षापासून? त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे यांचं देखील या भुसावळ तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये एक तरी काम दाखवा. मी तुम्हाला 51 रुपये इनाम द्यायला तयार आहे. अहो, मी आतापर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक नगर बसवले. भुसावळ शहरामध्ये कवाडेनगर, वरणगावला कवाडेनगर, बोर्डीला त्या ठिकाणी वगैरे मिलिंद नगर, त्याच्यानंतर कपिल वस्ती नगर, आपलं 3 वस्त्या एकत्र करून या त्या दीपनगरला बसवलं. त्यांनी कोणती यशवंत नगर, हे संविधान नगर भुसावळला मी बसवलं. असंख्य शिरसुरीला जगन सुरोणे नगर आहे जिवंत असताना. यांनी कोणतं काही नगर बसवलेलं नाही आहे. आम्ही कायदेशीररित्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून यांना या ठिकाणी जे आहे जन आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी निवारा दिला, घरकुल दिले. 7-12 उतारा दिलाय मी, 7-12 उतारा, ज्या लोकांना काहीच मिळत नव्हतं. यांनी कुठे यशवंत नगरच्या लोकांना 7-12 दिला? दाखवा मला एखादा 7-12 उतारा मला दाखवा. उलट त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये लोकांचे हाल होतात आहे. लोकांना या ठिकाणी माणसं असून या ठिकाणी त्यांना जनावरांसारखं राहत आहेत. आमच्या माणसांना तुम्ही उलट त्या ठिकाणी तापीच्या नदीच्या किनारी टाकून त्यांना कुठल्या नागरी सुविधांनी देऊन त्यांचे हाल केलेले आहेत. म्हणून 7-12 उतारा आधी द्या. आणि घरकुल काय देणार होय? या पोकळ वल्गना आहेत, हे काहीच देणार नाही आहे आणि हे काहीच करणार नाही आहे. नुसत्या वल्गना आहे, पोकळ आश्वासनाशिवाय पोपटाला काही येत नाही, एवढं लक्षात ठेवा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. अभिषेक गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.